ए नळाला ही पूर्ण टाकी भरण्यासाठी 10 तास लागतात, बी या नळाला ही पूर्ण टाकी भरण्यासाठी 12 तास लागतात आणि ही पूर्ण भरलेली टाकी रिकामी करण्यासाठी सी या नळाला 20 तास लागतात. तर तीनही नळ एकाच वेळी चालू केले असतात, म्हणजे हे दोन नळ पाणी भरणार आहेत आणि हा नळ पाणी बाहेर टाकणार आहे, त्यावेळेस टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल त्याचं सूत्र आहे पहा. ह्या तीनही नळांचा काय करायचंय तुम्हाला, लागणारा जो वेळ आहे त्या तिघांचाही गुणाकार करायचा आहे. सी नळ हे पाणी बाहेर टाकतो हे लक्षात ठेवा, तिघांचाही गुणाकार करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी होणारे 10 गुणिले 12 गुणिले या ठिकाणी होणारे 20. आता खाली जर पाहिलं तर ए गुणिले बी, नंतर बी गुणिले सी आणि नंतर ए गुणिले सी आहे, म्हणजे या ठिकाणी 10 गुणिले 12 120 अधिक 12 गुणिले 20 म्हणजे 240 अधिक 10 गुणिले 20 म्हणजे 200. आता या ठिकाणी जर पाहिलं तर ए गुणिले बी याला वजाचं चिन्ह आहे, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 120. आता हे दोनही नळ काय करतात, टाकी भरण्याचं काम करतात, त्यांना वजा चिन्ह आहे हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे या ठिकाणी होणार आहे 40 मधून जर 120 गेले तर 120 राहिले, 120 मी जर 200 मध्ये मिळवले तर 320 या ठिकाणी होणार आहे. या शून्याला हा शून्य या ठिकाणी गेला, बे एक बे, बे एक बे, बे सक 12, त्यानंतर जर इथं पाहिलं तर 4 त्रिक 12, 4 चौक 16, बे पंचे 10, बे दोन्ही 4, 5 त्रिक 15 भागिले 2. जर मी 2 नी 15 ला भागलं तर 7.5, म्हणजे ही टाकी पूर्ण भरण्यासाठी 7.5 7.5 तास लागणार आहे.